तर अगदी पहिला प्रश्न माझा स्पष्ट प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना. तो म्हणजे सिम्पथी कार्डचा प्रश्न. म्हणजे बिग बॉसमध्ये ना आता हा एक पॅटर्न झालेला आहे की जो स्पर्धक खूप खेडेगावातून येतो आहे किंवा खूप गरीब घराण्यातून येतो आहे किंवा त्याचं फारसं शिक्षण झालेलं नाही आहे किंवा त्याला एखादा आजार असू शकतो, तर त्या स्पर्धकाचे जिंकण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त ऑटोमॅटिकली होतात असं तुम्हाला वाटतं का? चान्सेस वाढतात पेक्षा मला तरी असं वाटतं हे मेकर्सनी स्ट्रॅटेजिकली ठरवून केलेली गोष्ट असावी. म्हणजे मला असं नाही अजिबात कुठे जाणवलं नाही किंवा मला असंही म्हणायचं नाही की ह्यात कुठे जातीचा संबंध आहे किंवा सामाजिक कुठल्या स्तरामध्ये तुम्ही आहात त्याचा संबंध आहे असं नाही वाटत. पण मासेसना अगदी आपल्याशी रिलेटेड वाटू शकतं असा चेहरा किंवा नाव, म्हणजे माझ्याच आपल्यातनंच कुठून हा तिकडे पोचलाय किंवा ही तिकडे पोचली आहे, तर ते रिलेट जास्ती होतं. म्हणजे उदाहरण द्यायचं तर सूरजचं आपण अगदीच उदाहरण घेऊ शकतो. त्याचा म्हणून एक जो फॅन बेस रील्स या माध्यमातून होता, त्या फॅन बेसचा खूप मोठ्या प्रमाणात निश्चित त्याला फायदा झाला. त्यात त्याची आर्थिक बॅकग्राऊंड काय, सामाजिक बॅकग्राऊंड काय हे मोठं करून दाखवणं, ह्याला मी मेकर्सची स्ट्रॅटेजी मानीन. पण तो जिंकण्यापर्यंत पोचण्यामध्ये ऑफकोर्स त्यांनी कमावलेला हा फॅन बेस होता. सो हे कुठेतरी हे सर्कल आहे. आणि शेवटी TRP आणि ह्या गणितांमध्ये जर सगळं बसवायचं झालं तर ह्या काही स्ट्रॅटेजीजमुळे जर माझ्या शोला TRP मिळणार असेल, एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी आपण जाणतो आणि मानतोही. सो त्याचा सगळ्याचा जर माझ्या प्रॉडक्टला फायदा होत असेल तर मी हे करत राहील, असं मला चॅनल्स आणि मेकर्सचा हा अप्रोच वाटतो आता. करेक्ट. इनफॅक्ट अंकिता त्या सीझन मधलीच तू हो, आहेस. तुला कधी असं वाटतं का की हा जो सिम्पथी कार्ड आहे किंवा विक्टिम कार्ड आहे त्यामुळे जो डिझर्व करतो विनरची खुर्ची तो कायम थोडासा मागे खेचला जातो असं वाटतं? आता काय ना की सोशल मीडियावरती जास्त करून इमोशन्स विकले जातात. जेवढं तुम्ही इमोशनल कंटेंट द्याल तेवढंच लोकांना ते खूप भावतंय आणि खूप आवडतंय. जे विकलं जातं ते एखादा माणूस विकणार. त्याच्यामुळे मेकर्सना जर इमोशन्स दाखवता येत आहेत लोकांना ते दाखवणार, कारण त्यांना शो चालवायचा आहे. पण एक गोष्ट प्रेक्षकांनी लक्षात घेतली पाहिजे की जो व्यक्ती किंवा जो लहान मुलगा असू दे किंवा कोणी असू दे जो सोशल मीडियावरती आहे तो स्मार्ट आहे. त्याला सगळं कळतं, त्याला माहिती आहे की त्याला काय विकायचंय, त्याला माहिती आहे की काय विकलं जाणार आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती असणारा कोणताही व्यक्ती हा बिचारा कधीच नाहीये, कोणीच नाहीये, मी सुद्धा नाही आणि कोणीच नाहीये. त्याच्यामुळे जो सोशल मीडियावरती आहे त्याला वेगळ्या पद्धतीने तुम्ही बघा, अगदी इमोशन्सच्या ह्याच्यात वाहत जाऊन बघू नका, कारण त्याच्यात चुकीचे डिसिजन्स घेतले जातात. मग म्हणजे सॉरी टू इंटरप्ट यू, पण प्रत्येक रियालिटी शो मध्ये हे आहे. तू सिंगिंग रियालिटी शो बघितलास तरी अनेक वर्ष झाली. म्हणजे कौन बनेगा करोडपती मध्ये सुद्धा हे केलं जातं. घरातलं पार फुटेज शूट करायचं, मग आसवड ढाळायची 4, हे सगळ्याच रियालिटी शोज मध्ये केलं जातं. पण मला वाटतं ते जे म्हणाली, तिने जे उत्तर दिलं त्यामधून आणखी एक पैलू उलगडला जातो. तो म्हणजे जसं तू म्हणालीस की इमोशन्स विकले जातात, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीला विक्टिम बनवलं जातंय, पण ऍक्च्युली त्याची पण ती गेमची स्ट्रॅटेजी असू शकते. हो, अर्थात असू शकते. अगं आमच्याकडे होता की विकास. आणि म्हणजे खरं विकास होता, त्याची वेगळी बाजू होती. आणि हाईटने कमी होतो. सो हाईट आणि म्हणजे त्याचे जे काही फिजिकल चॅलेंजेस होते, जसं सिम्पथी हा वर्ड तू वापरलास, राईट. सो जो गरिबीचा असू देत किंवा फिजिकली चॅलेंज असा असू देत, त्यामुळे आपण डेफिनेटली त्याला थोडंसं त्या पद्धतीने बघतो. आणि नो डाऊट सिम्पथी म्हणजे आमच्यासारख्या माणसांनी तर सिम्पथी दिलीच, भरभरून दिली. आणि त्याच्यामुळे म्हणजे आम्ही थोडे कुठेतरी बॅकफुटला असायचो आणि त्याने तेच करत करत पुढे, म्हणजे माझ्या नंतर एलिमिनेट झालं, मी त्याच्या आधी एलिमिनेट झाले. सो अर्थात हे इट वर्क. आणि हे हो खरंच. आणि नंतर बाहेर आल्यानंतर आम्हाला हेच झालं की अरे जो डिझर्व आहे तिथे, जो खेळतोय
आणि तू कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून खेळतो. आणि कळलं होतं आणि ते तिसऱ्या कळत चौथ्या होतं आठवड्यात सगळ्यांचे सगळ्यांना. चेहरे उघडे पडतात. म्हणजे आतमध्ये बाहेर काय दिसतं ते वेगळी हो, चेहरे उघडे 3 to 4 weeks की नाही, सगळ्यांचे मला चेहरे वाटतं की कळायला. आता रियालिटी शोज मध्ये जसं जातीवाचक तुम्ही काही बोलू नाही शकत, तसं आता परिस्थितीवाचक बोलण्याला बंदी आली पाहिजे, जिथे तुम्ही गरिबी किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच भाव न करता तुम्ही तुमचं जे काही खेळ हा, त्याच्यावरती म्हणजे खेळ, पण मला हे बंदी आली म्हणजे पाहिजे. आता अमृता देशमुख ही व्यक्ती समजा पुण्यातल्या एखाद्या, पुणे पण नाही, पुण्यापासून 45 किलोमीटर लांब असलेल्या एका गावात जिथे पाणी अजून टँकरनी पोहोचतं. पण मी तिथे- actually जळगावची आहे. हा, जिथे पाणी नाही, मी अजूनही तिथे तिचा जन्म झाला, तिथे ती लहानाची मोठी झाली, खूप खस्ता खाल्ल्या आयुष्यभर. आई वडिलांनी मजुरी करून हिला लहानाचं मोठं केलं. आणि असतात काळी ही व्यक्ती पुण्यासारख्या शहरात शुक्रवार पेठेत जन्माला आली, लहानाची मोठी झाली. त्याच्या आई वडिलांनी सुद्धा कष्ट करूनच याला लहानाचं मोठं केलं, पण तो शहरात वाढला. Correct. त्यात ना असतात काळीचा दोष आहे ना अमृता देशमुखचं क्रेडिट आहे. करेक्ट. हे उलट झालं असतं तर माझ्या बाजूनी सिंपती आली असती. सो अंकिता म्हणाली तसं, हा, ही व्यक्ती XYZ ठिकाणून आली, तिचं हे XYZ बॅकग्राऊंड होतं, एवढं सांगा, इन्फॉर्मेशन द्या. करेक्ट. पण मला असंही वाटतं की म्हणजे आपण कुठून आलोय किंवा काय जसं असतात म्हटलं की त्याच्यावरती आपला काही कंट्रोल नसतो. पण जेव्हा बिग बॉस सारखा शो असतो की जिथे तो लोकांबद्दलचाच आहे आणि माणसांबद्दलचा आहे, आणि मग इव्हेंच्युअली लोक प्रेक्षक पण इन्व्हॉल्व्ह होत जातात की अरे ही व्यक्ती अशी आहे तर ती का आहे, मग त्यावेळेस आपण सुद्धा त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये हळूहळू इंटरेस्ट घेतोच की कशामुळे ही व्यक्ती अशी आहे. आणि ते लोकांवरती खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचा प्रभाव होऊ शकतो. म्हणजे जेव्हा मला कळतं की आज ही एखादी व्यक्ती खूप टेक्निकली साऊंड आहे, पण अरे ह्याच्या घरी तर हे काहीच अवेलेबल नाहीये, सो दॅट इज सॉर्ट ऑफ इन्स्पायरिंग फॉर मी. म्हणून मला असं वाटतं की ते सुद्धा पोचणं काही काही वेळेस वी नेव्हर नो, त्या व्यक्तीला ते काही विकायचं नाहीये, बट हे करून तो पुढे आलेला आहे. हे डेफिनेटली मला असं वाटलं की चांगलीच गोष्ट आहे ती. सो ह्यातनं कुठेतरी चांगल्या गोष्टी पण मिळत असतात आपल्याला नकळत. सो ते नको थांबायला या गोष्टीमुळे. त्याचं विक्टिम कार्ड मध्ये रूपांतर बंद म्हणजे जे तू म्हणली की हे कार्ड म्हणून जिथे प्ले होतं दॅट इज रॉंग. म्हणजे बऱ्याचदा आपण अज्युम करतो हे की एखादी व्यक्ती गावाकडनं आली आहे म्हणजे ती भयंकर इनोसंटच असेल. नॉट रिली. आणि असं पण अज्युम करतो आपण की शहरातली आहे म्हणजे ऑपोजिट पण असू शकतं, काही असू शकतं. तसं आत्ताच्या सीझन मध्ये मला असं वाटतं की आपला हा जो आहे भजनकर, मला नाही वाटत तो असं विकतोय स्वतःच. Exactly. तो जसा आहे तसा तो दिसतोय. आणि Natural त्यातनं जर का त्याचा इनोसन्स लोकांना आवडत असेल तो actually तर त्यालाच real वाटतो. हा, म्हणजे आपण त्याच्यावर कंट्रोल नाही ठेवू शकत की तुम्हाला त्याच्यातला इनोसन्स कसा काय आवडतोय यार, मला आवडतं. सो दॅट इज फाईन असं मला वाटतं. आणि जसं तू विचारलंस ना, आणि जसं आस्ताद सुद्धा म्हणाले की इट अलॉट डिपेंड्स ऑन द मेकर्स, की मेकर्सना माहित असतं कोणाला कसं दाखवायचं. किंवा आत्ता मला पण कळायला लागलं की कास्टिंग कसं होतं, किंवा त्यांचे जे कॅटेगरीज असतात की आम्हाला या कॅटेगरीमधला हा पाहिजे किंवा ही पाहिजे, असं त्यांनी एक विजन ठरवलेलं असतं. बिकॉज दे ऑल्सो हॅव टू रन द शो, राईट. सो मी 3rd सीझन म्हणजे माझ्या सीझन नंतर मी कुडंट वॉच द शो काही कारणांसाठी, बट मला ग्लिम्सेस दिसायचे किंवा प्रोमोजमध्ये ना मी बघितलं होतं सूरजची एक क्लिप होती की पुढील भागात, कारण आपण तिथे म्युझिक वगैरे युजली टाकत नाही ना, बट जेव्हा आपण प्रोमो टाकतो त्याला म्युझिक टाकतात. तर तिथे सूरज फार छान कचरा काढतोय, कचरा भरतोय आणि बॅकग्राऊंडला म्युझिक देवा काळजी र देवा वगैरे देवा काळजी र. तर मला असं झालं माझ्या सीझनला अमृता आणि मी ताई आहे इकडे, सगळ्यांचेच किती कचरा म्हणजे ड्युटी नसताना आम्ही घर इतकं साफ एक्स्ट्रा काळजीने. बट अगेन मी माझ्याबद्दल म्हणेन की माझी जशी इमेज आहे, मे बी मेकर्सना नाही दाखवायची माझी ती साईड, त्यांना फक्त मी ग्लॅम किंवा असंच पोर्ट्रे करायचं, त्यामुळे माझी ती साईड नाही झाली. की ऑडियन्सला आवडतंय हे बघायला. एखादा गरीब घराण्यातला आलाय, एक्झॅक्टली, अरे म्हणजे नाही ह्याला जिंकवायला पाहिजे. मे बी तो एक कनेक्शन पण किंवा तो बिल्ड करणं, तो जो psychologically. जेन्युअन कनेक्शन आहे तो फक्त थोडा एनहान्स करणं, हे डेफिनेटली मेकर्सच्या हातात असतं. दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू से. करेक्ट.